The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista Media House by Pooja Prasoon प्रस्तुत Inspiring Lives, a candid podcast where we bring you stories of individuals who are making a real difference in society. आज आपल्यासोबत आहेत श्री राहुल रमेश कुलकर्णी, एक डायनॅमिक लीडर आणि समाजासाठी समर्पित सामाजिक कार्यकर्ते. माजी बीजेपी तपोवन मंडल प्रसिद्धी प्रमुख ते भाजपा नाशिक महानगर प्रसिद्धी प्रमुख म्हणून राजकीय संवाद घडवण्यापासून ते चीफ कोऑर्डिनेटर ऑफ पंचवटी शिवजन्मोत्सव समिती म्हणून कार्य करण्यापर्यंत त्यांचा प्रभाव प्रशासन, समाजसेवा आणि जनसंपर्काच्या विविध स्तरांवर आपल्याला बघायला मिळतोय. तसेच इलेक्शन मॅनेजमेंट या विषयावर अनेक लेखांचे लेखक म्हणूनही त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे. त्यांचं प्रभावी कार्य आणि त्यांच्या अथक लोकसेवेची दखल घेत 2023 साली लोकमतच्या बहुप्रतिष्ठित जनसेवक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते दिंडोरी रोड ब्राह्मण महासंघामध्ये सक्रिय योगदान देत आहेत आणि शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण संस्थेचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत, जे त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकीचं प्रतीक आहे. आज राहुलजी यांच्यासोबत संवाद साधताना त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवांबद्दल आणि भविष्यासाठीच्या दृष्टिकोनाबद्दल जाणून घेऊया. त्यांच्या कार्याची प्रेरणा काय आहे, ते राजकीय रणनीती आणि समाजसेवा यांच्यात कसा समतोल साधतात आणि त्यांच्या प्रवासातून आपण कोणते धडे शिकू शकतोय हे जाणून घेऊयात. So stay tuned for an inspiring discussion that you won't want to miss. Let's begin. The Voice Vista Venture by Pooja Prasoon मध्ये मी राहुल ढोले आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आणि आपला शो सुरू आहे इन्स्पायरिंग लाईव्स, आणि जे आपल्याला इन्स्पायर करतायत आपल्या प्रत्येक कामातनं. इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही ऐकलेलंच असेल, परिचयामध्ये तुम्ही ऐकलेलंच असेल. सो आपले गेस्ट श्री राहुल कुलकर्णी सर इथे आलेले आहेत. सो सर, खूप खूप स्वागत आहे मनापासून तुमचं आमच्या या शो मध्ये. तर तुम्ही समाजकारण आणि राजकारण ह्या दोन्ही फील्डमध्ये आहात. तर मला एक प्रश्न विचारावासा वाटेल की आपण राजकारणातच का, म्हणजे जनरली असं कोणी म्हणत नाही लहानपणापासून की मी राजकारणात वगैरे जाईल, पण राजकारणच का? ओघाओघाणी म्हणा, किंवा आमच्या घरात माझ्या वडिलांपासून, वडील पण माझे काम करत होते याच्यामध्ये. 1992ची नुकतीच नवीन महापालिका आपली जी पहिली झाली, ती निवडणूक देखील त्यांनी लढली होती. तेव्हा मी 6वी-7वीला असेल, तर तेव्हापासून ते घरातलं वातावरण आणि ते तसं होत गेलं. आणि मग एक सडन याच्यानंतर जे याच्यामध्ये आलो, तसं मग आता ते मूळ प्रवाहात आता म्हणजे राजकारणात. आणि सरांविषयी सांगायला आवडेल मला, म्हणजे जसं तुम्ही परिचयामध्ये सुद्धा ऐकलं असेल की सर भाजपा नाशिक महानगर प्रसिद्धी प्रमुख आहेत आणि त्या पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे. तर सर, आता मला हे विचारावं वाटेल की भाजपाचा जसं मी आता विषय काढला की भारतीय जनता पार्टी आहे, तर भारतीय जनता पार्टीमध्ये इतरांपेक्षा म्हणजे बाकीच्या गोष्टींचं जर आपण कंपॅरिझन केलं बाकीच्या पक्षांशी, तर त्यांच्यामध्ये वेगळं असं काय भारतीय जनता पार्टीमध्ये? पार्टी हे आता तुमचं बोलणं झालं, आम्ही म्हणताना पार्टी नाही परिवार आहे. परिवार म्हणजे आमचं एक वाक्यच आहे, पार्टी नाही परिवार आहे. तर आम्ही त्या विचारांशी जोडले गेलेलो आहे. त्या सुरुवातीपासून जे पाहत आलो, एक पक्षामध्ये, इतर पक्षांमध्ये आणि याच्यामध्ये जो फरक आहे की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, ही जी तळमळ आमच्या सुरुवातीपासूनच्या नेत्यांमध्ये, लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, आणि ते ती बिंबवत आले पुढच्या येणाऱ्या कार्यकर्त्याला, पुढच्या येणाऱ्या पिढीला. त्यामुळे ते पक्ष म्हणून त्याकडे न पाहता आपण परिवाराचे जसं एकनिष्ठ एकसंघ जोडलेले असतो, तसं आम्ही या भाजप परिवाराशी सुरुवातीपासून जोडलेले आहे. त्यामुळे ते भाजपच. आणि परिवारामध्ये विशेषता काय काय आहे? म्हणजे जसं की आपण म्हणतो ना की आता जसं मी प्रश्न विचारला की म्हणजे बाकीच्यांना आपण पक्ष म्हणूया, सो परिवार हा वेगळा कसा येतो? म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की एक परिवार म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टींकडे पाहतो, पण परिवाराची जी विचार करण्याची जी पद्धत आहे ती एक्झॅक्टली कशी आहे? परिवाराची विचार करण्याची पद्धत म्हणजे आता आपण त्याला असं म्हणता येईल, अटल बिहारींपासून, सुषमा स्वराजजींपासून, पंडित दीनदयाळ उपाध्यायांपासून, श्यामाप्रसाद मुखर्जींपासून, या लोकांनी जे एक संघटन तयार केलं आणि समोरच्या कार्यकर्त्याला आपुलकीची भावना जी तयार केली
की मी कुठल्या तरी पक्षात काम करतोय किंवा माझं राजकारण म्हणून मी या पक्षात काम करतोय, हे हा विचार नाहीये इथे. हा तुम्ही तुमच्या परिवारात तुमच्या आई वडिलांशी, तुमच्या बायको मुलांशी ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने विचारांची देवाणघेवाण आपण आपल्या घरात करतो, त्या पद्धतीने आमच्या पार्टीत, आमच्या पक्षात या विचारांची देवाणघेवाण होते. आणि ते इतर ठिकाणी होताना तुम्हाला आजकाल तर अवघडच आहे. थोडासा एकेरी प्रवास वाटतो मला. सुरुवात होती ना, त्या सुरुवातीपासून आतापर्यंत तुम्ही जर बघत आलात तर भारतीय जनता पार्टी जनसंघापासूनचा सुरुवात आपल्याकडे, संघापासून, म्हणजे ती इतकी लोकांच्या, जी लोक त्याच्यामध्ये एकदा परिवारात आलीत ना, की ती लोक कुणीच असं होणार नाही की परिवार सोडून मला कुठेतरी, ती जी एकरूप झाली आहेत अगदी पार्टीशी, त्यामुळे ती, म्हणजे तो भाग बघितलेला आहे की जसं संघातनं जर आलेले, म्हणजे तो एक याचा भागच आहे की ती लोक दुसरीकडे कुठे जात नाही, ती मॅचच होत नाही दुसरीकडे, कारण त्यांना एवढी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की शेवटी आपुलकी, प्रेम जे समाजाविषयी आहे किंवा जे तुम्हाला इथल्या आपल्या देशाविषयी आहे, आपल्या म्हणजे जे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या मातृभूमीशी जे प्रेम आहे ना, तर ते असं दुसरीकडे जाऊन मग ते बघितल्यानंतर असं वाटतं की नाही 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 नाही, ती नाळ जी जोडली गेली आहे ना पार्टी. आता अटल बिहारींनी संसदेत सांगितलं होतं की सत्ता येईल, सत्ता जाईल, पार्टी बनतील, पार्टी बिघडतील, पण हा देश राहिला पाहिजे, हा देश टिकला पाहिजे. ती जी विचारांची हे घेऊन आम्ही पुढे चाललोय ना, त्यामुळे इतरांकडे हे कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे सहसा तो भाग बघितलेला आहे की पक्षात जसे जसे वरच्या पोस्टवरती म्हणा किंवा वरच्या पदांवरती जे जातात, तर ती कार्यकर्तीच आहेत 100%. हा, कारण त्यांनी तळागाळामध्ये काम केलेलं आहे, अगदी जमिनीपासून मातीपासून त्यांनी काम केलेलं आहे आणि तिथूनच ते हळूहळू तो प्रवास करतात. तर त्याच्यामुळे ना त्यांना तिथलं सिस्टीम माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट की त्या पदावरती जरी पोहोचले तरी त्यांना हेही माहिती आहे की आताचा जो नवीन येणारा कार्यकर्ता आहे तर तो काय मनस्थितीत आहे किंवा त्याच्याशी कसं आपण त्यांना काय सांगितलं पाहिजे की त्यांना प्रेरणा मिळेल. त्यामुळे ही सिस्टीम खूप छान आहे. म्हणजे आमच्याकडे व्यक्ती केंद्रित पक्ष नाहीये. एक्झॅक्टली. कुणीतरी एक परिवार पार्टी चालवतोय, कुणीतरी एक, असं नाहीये. आमच्याकडे सामान्यातला सामान्य कार्यकर्ता सुद्धा उद्या उठून मुख्यमंत्री होऊ शकतो, पंतप्रधान होऊ शकतो, राष्ट्रपती होऊ शकतो. हा परिवारच वेगळा आहे. एक्झॅक्टली. यामध्ये तुम्ही इतर आजच्या तारीखला तुम्ही इतर कुठल्याही पक्षाशी याचं कंपॅरिझन अजिबात करता येणार नाही, तुलना करता येणार अजिबात. मग आता मला सांगा की हा जो सगळ्यात महत्वाचा वर्ग आहे की तरुणांना प्रचंड आकर्षित केलेला आहे भारतीय जनता पक्षाने, आणि राजकारणात येणाऱ्या तरुणांना तुम्हाला काय सांगता येईल? तरुणांमध्ये काय असतं, आजकालची तरुणाई एक तर प्रचंड अँबिशन्स, त्यांचे एम्स त्यांचं ठरलेलं असतं त्यांच्या डोक्यात. आताच ते पुढचं सगळं ठरवून करतात. पूर्वी असं नव्हतं. कुठेतरी घरचा मोठा सांगायचा की तुला अमुक गोष्ट करायची आहे, तुला हे करायचंय, मग तू मग मला भले फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट असेल तरी मला घरच्यांनी सांगितलं इंजिनिअरिंगला जायचं, तर मी तेव्हा इंजिनिअरिंग केली. बरोबर. तर आता तशी परिस्थिती नाही. आताची तरुणाई ही त्यांचे स्वतःचे एम, स्वतःचे ध्येय, सगळे ध्येय, स्वतः ध्येय धोरणं जी काय आहेत ती स्वतः ठरवणार आहेत. तर माझं त्या सगळ्या तरुणांना आव्हान आहे की तुमच्यासारखी चांगली लोक जी चांगल्या विचाराची आहेत त्यांनी अवश्य राजकारण याच्याकडे सुद्धा पॉझिटिव्ह नजरेने बघावं. बरोबर. तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह याच्याने जेव्हा बघाल आणि चांगली लोक जेव्हा राजकारणात येतील, कन्स्ट्रक्टिव्ह माइंडची, एक्झॅक्टली, तर ती लोक जेव्हा येतील तर तेव्हा आपण आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी काहीतरी वेगळं करू शकू, चांगलं करू शकू. तरुणांनी इथे आलं पाहिजे. जे काही आपण म्हणतो की राजकारण नाही रे बाबा माझं नाही, बरोबर, असं न करता तरुणांनी याच्याकडे सुद्धा एक अशा अँगलनी बघावं की आपण याच्यात आपण आपल्या देशाला, आपल्या घराबरोबरच आपल्या देशाला सुद्धा काहीतरी आपण देऊ शकतो. हा विचार आपण तरुणांमध्ये पोहोचवला पाहिजे. आणि तो पोहोचला तर नक्कीच आपल्याकडे भारतात अशी तरुण मंडळी आहेत खूप. आणि खूप आता जे प्रमाण जे दिसतंय ना की राजकारणात भाग घेणाऱ्या तरुणांचं जे प्रमाण आहे ना ते खरंच बदललेलं आहे. आणि त्याच्यामुळे खूप फरक सुद्धा दिसतोय त्याचा. राजकारणावरती पण ऑब्व्हियसली दिसतोच आहे, कारण इतके दिवस डिजिटली वगैरे, म्हणजे अगोदर राजकारण असं नव्हतंच कधी, पण आता डिजिटली सुद्धा सगळेजण ऍक्टिव्ह झालेले आहेत. त्याच्यामुळे यंगस्टर जे आहेत ना
त्यांच्या इथे लक्षात यायला लागलेलं आहे की नाही खरंच कोण, म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की कोणी एखादं खोटं काहीतरी स्टेटमेंट करतं आणि त्याच्यावरनं आधी लगेच पेपरमध्ये वगैरे यायचं. पण आता लोकांना माहिती आहे की डिजिटली किंवा यंग जनरेशन जी आहे तर ती लगेच शोधून काढते की नाही 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 हे कोणीतरी असं फेक ते करेक्ट आहे की नाही ते तुम्हाला जागेवर खोडून काढणार. तुम्ही जर मुद्दा चुकीचा मांडला तर ते तुम्हाला जागेवर खोडून काढणार की तुम्ही चुकीचं बोलताय. ते आपल्या मराठी भाषेत जशी म्हण आहे की बाप दाखवणे ते अगदी तुम्हाला तिथे दिसतं. तर आता त्याच संदर्भातला पुढचा प्रश्न आहे की कुठल्या क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला म्हणजे आपल्या सर्वसामान्य लोकांना त्याचा जास्त फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? आपल्याकडे काय झालं ना, जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून जी काही राजकीय सत्तांतर होत गेली, सत्ता येत गेल्या काय, पण आपण एक स्पेसिफिक काही मुद्दे आहेत जसे की रस्ते, लाईट, पाणी, म्हणजे या पलीकडे आपण जाऊन काही करत नाहीये. मूलभूत गरजांच्या ज्या एवढ्यावरच तो सत्तावाला माणूस तेवढ्यावरच तुम्हाला प्रत्येक पंचवार्षिकला काहीतरी आश्वासनं देतो, मी अमुक देणार, मी तो, या 3 गोष्टींच्या पलीकडे आपण लोकांना काही देत नाही आहोत. तर आता मला वाटतं आपल्याकडे भारतामध्ये सगळ्यात मोठं मेडिकल आणि एज्युकेशन सिस्टम हा सगळ्यात पहिले प्रायोरिटीने सुधारला पाहिजे. मेडिकल सिस्टम्स सगळीकडे, कुठलाही, मी असो, आणखी कुठला कॉमन असो किंवा आणखी कुठला त्याच्या माझ्या वरचा आणखी कुणा, सगळ्यांना ट्रीटमेंट सारखी मिळाली पाहिजे, ती सारख्या पैशात मिळाली पाहिजे. म्हणजे मी कुठेतरी सरकारी दवाखान्यात जातो म्हणून मला तिथे पडलेला असतो तिथे ट्रीट केलं जात नाही, आणि मी कुठेतरी चांगल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जातो आणि तिथे वेगळी पैसे दिले की वेगळी ट्रीटमेंट मिळते. हे बदललं पाहिजे. बरोबर आहे. ही सिस्टम बदलली ना तर तुम्हाला फार मोठा फरक यामध्ये दिसेल. आणि एज्युकेशन सिस्टम, मी कुठल्या तरी जिल्हा परिषदेच्या शाळेत जातो, महापालिकेच्या शाळेत जातो, आणि मग मी कुठेतरी एका कॉन्व्हेंट स्कूलला किंवा आणखी कुठे काहीतरी त्या स्कूलचे असतात आता इंटरनॅशनल स्कूल वगैरे वगैरे, हे बदललं पाहिजे. शिक्षण संस्था किंवा शिक्षण हे सगळ्यांना सारखं मिळालं पाहिजे. बरोबर. त्यातनं येणारा जो वर्ग आहे तो, म्हणजे मी पैसे नसले म्हणून माझ्याकडे किती हुशारी असली पण माझ्याकडे पैसे नसले तर मी त्या इंटरनॅशनल स्कूलला शिकू शकत नाही, ते असं झालं नाही पाहिजे. माझ्याकडे पैसे नसतानाही मला ते शिक्षण मिळालं पाहिजे, किंवा एखाद्या पैसे असलेल्याला पण त्याची जर क्वालिटी असेल, तो त्या क्वालिफाय करत असेल तर त्याला पण ते मिळालं पाहिजे. ही जी 2 पद्धती जर आपण बदलल्या ना प्राधान्यक्रमाने, तुम्ही येणाऱ्या 10 वर्षात बघा याच्यामध्ये खूप मोठा फरक पडेल. म्हणजे ते कधी कधी वाटायचं ना की आजारी, म्हणजे घरची लोक आजारी असली तरी सांगायची नाही बऱ्याच, कारण त्यांना वाटायचं की आता हार्टचं वगैरे, आता बाकीचं एक वेळ निघूनही जातं, पण एखाद्या वेळेस हार्टचं वगैरे सांगितलं तर नाही करून घेऊ, कशाला पोरांना त्रास वगैरे, खर्च वगैरे, असं व्हायचं. असं होतं. पण आता ते बहुतांशी योजना आता बऱ्यापैकी होत, एजनुसार योजना, पण यात अजूनही सुधारणा अपेक्षित आहे. नाही, पण खूप खूप चांगलं वाटलं मला हे की हा जर फरक पडला तर आपल्यासारख्या सगळ्यांना, म्हणजे जे प्रेक्षक आहेत किंवा जे अजून यानंतरची तरुण पिढी जी राजकारणात येते आहे तर त्यांना सुद्धा याचा खूप फरक जाणवेल. आणि त्याच संदर्भातला पुढचा प्रश्न आहे की आता म्हणजे तुम्ही एकीकडे सामाजिक जीवनातही काम करतात आणि परिवार सुद्धा बघावं लागतं, म्हणजे जे आपला वैयक्तिक परिवार आहे, तर हा बॅलन्स कसा काय होतो बुवा? म्हणजे कारण मला एक गोष्ट माहिती आहे की एकदा माणूस कामासाठी बाहेर पडला की भेटणारे खूप जण असतात की दादा थोडंसं इकडचं असं राहिलेलं आहे, हे काम करून घेऊ, मग चहा किंवा हे ते सगळं चाललेलं असतं, पण त्यावेळेस ना घरी कोणीतरी म्हणजे तेवढं लक्ष राहत नाही. पण मग हे बॅलन्स कसं काय करतात? त्याला उत्तर कदाचित आता मी दिलेलं ऍग्री घरी होईल की नाही हे सांगता येणार नाही. घरचे म्हणतील की ते बघणार आहेत, मी इथे बसल्यानंतर भलेही सांगेन की नाही मी करतो आणि घरचे पण करतात, पण यामागे घरच्यांची खरोखर खूप मोठी खंबीर साथ आहे, सपोर्ट. माझी पत्नी आहेत, माझ्या 2 मुली आहेत, माझे वडील आहेत, ते ऍडजस्ट करून घेतात. म्हणजे मी त्यामागे पूर्ण पडतो की नाही ते माहित नाही, पण ते मला ऍडजस्ट करून घेतात की नाही ठीक आहे. खूप वेळा अगणित फार छोट्या छोट्या अपेक्षा असतात. मी सर्वसाधारण कुटुंबातला आहे, खूप छोट्या अपेक्षा असतात. मुलींचा वाढदिवस असेल तर घरी थांबायला हवं, अॅनिव्हर्सरीला बायकोला अपेक्षा असते घरी थांबायला हवं, नाही होत कदाचित. मी आउट ऑफ द सिटी असतो, कुठे बाहेर गेलेलो असतो, मग कधीतरी असंही झालंय की मी फोन करायचं विसरून गेलो की अॅनिव्हर्सरी, तर मग ते सांभाळून घेतात. नाही बरोबर, ते म्हणजे माझ्या बाजूनी साधला जातंय की नाही ते समतोल किंवा ते मी सांगू शकत नाही, पण कदाचित याचं उत्तर सांभाळलं जातंय जास्त चांगलं सांगेल की नाही फॅमिलीकडनं. म्हणजे मी तेच म्हटलं की तुमच्या बाजूने सांभाळलं जात आहे परिवार. नाही पण खूप छान आहे. आणि
आता हे सगळं करतायत तुम्ही, म्हणजे एकीकडे राजकारण सुरू आहे, समाजकारण आहे, घर परिवार आपण सांभाळतोय, तर ह्या सगळ्यामध्ये राजकारणाकडे बघताना म्हणजे जसं ध्येय असतं आपलं, तर तसं तुम्ही काय ध्येय ठेवलेलं आहे किंवा तुमचा आदर्श कोण आहे? आणि काम करताना संघटनेतलं काम महत्वाचं की राजकीय लाभाचं पद? संघटनेतलं काम खूप महत्वाचं. सुरुवातीपासून आता मी तर संघटनेतच काम करत आलोय. राजकीय लाभाची पदं अजून तरी मी काही कुठली घेतलेली नाही म्हणा, किंवा पक्षाने ती संधी दिली भविष्यात तर मला ती आवडेलही घ्यायला. पण मग ध्येय म्हणजे जे काही शोषित, वंचित, पीडित समाज आहे आपल्याकडे, काही लोक आहेत, त्या विशिष्ट पर्टिक्युलर समाजासाठी काहीतरी करावं. ती काय म्हणता ना त्याला, खुमखुमी आहे अशी काहीतरी, मला एक हे आहे की मला त्या लोकांसाठी काहीतरी करायचंय. मी त्या ग्राउंड मधनं मी आलोय, मी त्या सगळ्या गोष्टी बघून इथपर्यंत आलोय. तर मला त्या लोकांसाठी काहीतरी करायचंय की जेणेकरून त्यांचा तो जो वनवास म्हणा किंवा ते संपलं पाहिजे. मला दिसताना मला असं वाटलं पाहिजे सगळी लोक समृद्ध आहेत आता. नाही, बरोबर, असं काहीतरी माझ्या डोक्यात प्लॅन आहे. ध्येय बरीच आहेत, बरीच अचीव करायची आहेत. आणि आदर्श म्हणाल तर आता आमच्याकडे बरीच आमची पक्षाची लोक आहेत, खूप मंडळी आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्यायांपासून, अटल बिहारींपासून, लालकृष्ण अडवाणींपासून, आधी आताचे नरेंद्र मोदी ते देवेंद्रजींपर्यंत. बरोबर, ही सगळी लोक ज्या पद्धतीने वाटचाल करतायत, आम्ही त्यांच्याकडे बघूनच आमची राजकीय वाटचाल सुरू आहे आणि त्यांना बघूनच आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय. भाजपामध्ये एक गोष्ट म्हणता येईल की त्यांच्याकडे म्हणजे तुमच्याकडेच किंवा आपल्या एकंदरीत समाज रचना जर बघितली तर आदर्श म्हणावेत असे खूप लोक, खूप म्हणजे जसं कधी कधी असं होतं की काही पक्षांकडे वगैरे जर आपण पाहिलं तर त्यांच्याकडे एक लिमिट आहे की त्याच्या पलीकडे कदाचित चित्र दिसत नाही किंवा चेहरा दिसत नाही, किंवा असला तरी कदाचित म्हणतो ना ज्यांच्या पायावर डोकी ठेवावीत किंवा ज्यांच्या फोटो पुढे नतमस्तक व्हावं, अशी लोक आमच्याकडे खूप आहेत. इतर ठिकाणी तुम्हाला ती बघायला म्हणजे मे बी कमीच मिळतील, अगदी रेअर केस मध्ये असं होतं. पण मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलताना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की राजकारणाच्या संदर्भातला जो एक भाग असतो की नाही आम्हाला नाही पडायचं त्याच्यात वगैरे, पण असं नाही की तुमच्या पिढीकडे बघून खूप सारे लोक राजकारणात येण्याची इच्छा त्यांची आहे आणि त्यांना वाटतंय पण की नाही आपण काहीतरी करू शकतो. आणि ऍटलिस्ट तुमच्याकडे बघून त्यांना ते जाणवतं की नाही ते करू शकतायत, त्यांना इच्छा आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही पुढे चाललेले आहात. सो तुमच्या पुढच्या राजकीय प्रवासासाठी आणि सामाजिक प्रवासासाठी आणि परिवारासाठी सुद्धा खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि खूप छान वाटलं की तुम्ही आमच्याकडे आलात आणि द व्हॉइस विस्टा व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये इन्स्पायरिंग लाईव्ह मध्ये आपण बघितलं भाजपा नाशिक महानगर प्रसिद्धी प्रमुख राहुल कुलकर्णी सर यांना. सर खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.